महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे। त्यातच आता शिंदे गटाकडे असलेल्या एसटी महामंडळावर मुख्यमंत्री फडणवीसांनी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करून शिंदे गटाला शह दिलाय। मात्र या नियुक्तीमागचं राजकारण काय आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। फडणवीसांचा शिंदे गटाला दणका। एसटी महामंडळ अध्यक्षपदी IAS अधिकारी, सरनाईकांच्या खात्यावर फडणवीसांचा वचक। सरकार स्थापन झाल्यानंतरही महायुतीत शह काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं दिसतंय। एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्रालय शिंदे गटाकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी ओळख असलेल्या संजय सेठींची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। त्यामुळे फडणवीसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या खात्यावर आपला वचक कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय। संजय सेठींची नियुक्ती करण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात। 1310 बस भाडे तत्वावर घेण्याच्या निविदेत 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। एसटी महामंडळाच्या मालकीचे भूखंड खासगी विकासकांमार्फत विकसित करण्याच्या हालचाली सुरू आहेत। कर्नाटक सरकारच्या धर्तीवर एसटीचं काही प्रमाणात खासगीकरण करण्याचे संकेत देखील मिळाले। महायुतीची सत्ता आल्यानंतर आधी मुख्यमंत्री पदासाठी त्यानंतर गृहमंत्री पदावरून शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या। तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली। तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर दिल्लीवरून स्थगिती आणली गेली। त्यामुळे फडणवीसांनी परिवहन खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधी बस खरेदीचं टेंडर रद्द केलं। त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे। एका व्यक्तीला 2 पदं ठेवता येत नाही, त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे। आमच्या पक्षाच्या कोट्यामधलं ते महामंडळ आहे। आमच्या पक्षाचे आमदार त्या महामंडळाचे अध्यक्ष होते, ते मंत्री झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली। नवीन जागा भरेपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे। पण शिवसेना म्हणून आमची आग्रही भूमिका आहे, जे आमच्या कोट्यातलं महामंडळ आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे। आधीच भाजपनं शिंदे गट आणि अजित पवारांच्या मंत्र्यांकडे असलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमले आहेत। तर आता शिंदे गटाच्या खात्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतले अधिकारी नियुक्त करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा धार आली आहे। भरत मोहाळकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता ठाकरेंनी महायुतीवर केलेल्या टीकेकडे। महायुतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर केला असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। महायुतीला शिवाजी महाराज EVM वाटतं अशी टीका देखील ठाकरेंनी केली। तसंच CSMTवर शिवरायांचा पुतळा कधी बसवणार असा सवाल देखील ठाकरेंनी सरकारला केलाय। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रोटोकॉल वगैरे हा जो प्रकार होता त्याच्यामुळे काय रेल्वे काम हा एक वेगळा भाग झाला। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभा आहे त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचा पुतळा लागणार कधी, कोण लावणार, कसा लावणार, त्याला तर काय प्रोटोकॉल नाहीये। आणि त्याची सुद्धा विनायकजी तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत पुतळा लावा, नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू, आम्ही लावू पुतळा। कारण यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे EVM मशीन वाटते। आता पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांना दम भरलेला आहे। बातमी पुण्यातून। कुणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली तर मकोका लावा असा आदेशच पोलिसांना दिलेला आहे। बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा। काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा। एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही। इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही। आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी
या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी बदल होणार का आणि उद्योग जगत मोकळा श्वास घेणार का ते पाहावं लागेल. पुढची बातमी आता मराठवाड्यातून. अशोक मोहिते मारहाण प्रकरणी आता दोघांना अटक झालेली आहे. अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर हे 2 फरार आरोपी होते, त्यांना अटक झालेली आहे. सानप बांगरला जालन्याच्या कन्नड भागातून बेड्या ठोकलेल्या आहेत. देशमुख हत्येसंदर्भात बातम्या का पाहतोस असं म्हणत ही मारहाण झाली होती. फरार आंधळेच्या मित्रांना बेड्या ठोकलेल्या आहेत, कारण अशोक मोहितेला या आंधळेच्या मित्रांनी मारहाण केली होती. वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोयस असं दम देत अशोक मोहितेला मारहाण केली होती. या प्रकरणी आता अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांना कन्नडमधून अटक झालेली आहे. पुढची बातम्या सांगली जिल्ह्यातून. कर्जगीमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली. पांडुरंग सोमनिंकळी या नराधामानं दारूच्या नशेत 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आणि तिची हत्या केली. खेळणं देण्याचं कारण सांगून या नराधामानं चिमुकलीला गावाजवळच्या पत्रा शेडमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर 45 वर्षीय आरोपी पांडुरंग सोमनिंकळी याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे. याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली. मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. सांगलीतील या गुन्ह्याच्या बातमीनंतर आता वळूया लाडकी बहीण योजनेकडे. ही योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठलेली आहे. लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. गरिबाचा घास लाडकीच्या घशात. गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार. आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री. शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही
कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडला आहे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्यात सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो. आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. नियमाने अर्ज भरणाऱ्या लाडकी बहिणींना दणका द्यायला सरकारनं सुरुवात केलेली आहे. कारण मुंबईतील 22,000 महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. बघा, मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची आता पडताळणी केली जाते. त्यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जाते. आता पुढच्या एक महत्त्वाच्या रिपोर्टकडे. तुम्ही शिक्षक भरती घोटाळा ऐकला असेल, मात्र थेट शिक्षकांच्या पगारवाढीचा घोटाळा कधी ऐकलाय का? नाही ना? तोच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. बनावट GR काढून शिक्षकांचे पगार कसे वाढवण्यात आलेत आणि शिक्षकांनाही कसा चुना लावण्यात आलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. शिक्षकांची पगारवाढ बोगस, बनावट GR काढून शिक्षकांची फसवणूक, बनावट GR मधून पगारवाढीचं रॅकेट. पगारवाढ हा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. मात्र याच पगारवाढीमुळे राज्यात अनेक शिक्षकांची फसवणूक झाल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे या पगारवाढीसाठी चक्क बनावट GR काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कारनामा करण्यात आला. आरोपी डॉक्टर दीपक चांदणेनं अशा 50 शिक्षकांना तब्बल 17 लाख रुपयांना गंडवलं. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक चांदणेचं बिंग फुटलं. हा फसवणुकीचा प्रकार नेमका कसा घडला ते पाहूया. 19 ऑक्टोबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान हा प्रकार घडला. AM ही पदवी मिळवल्यानंतरच वरिष्ठ वेतन श्रेणी. मात्र दीपक चांदणेनं ATD पदविका कला शिक्षकांना गाठलं. शिक्षक विभागातील ओळखीतून लाभ मिळवून देण्याचं चांदणेचं आमिष होतं. लाभाच्या बदल्यात 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये उकळले. डिजिटल स्वाक्षरी करून बनावट GR काढला. मात्र बनावट शासन निर्णय समाज माध्यमात व्हायरल झाला. शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकरांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबत शिक्षण आयुक्तांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल ACBला दिलाय आणि त्यानुसार चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. चौकशी समिती नेमलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी पण चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल. कला शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातलं प्रकरण आहे, परंतु ते सर्व चौकशी त्या प्रकरणाची चालू आहे आणि चौकशीनंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. त्यामध्ये ब्युरोनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की हा GR जो आहे हा बनावट GR आहे आणि या GRच्या माध्यमातून 50 कला शिक्षकांना जे डिप्लोमाधारक आहेत त्यांना वाढीव वेतन श्रेणी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तो जो GR ज्या व्यक्तीने बनवला आणि त्याकरता काही त्यांनी पैसेसुद्धा घेतले, त्या व्यक्तीला अँटी करप्शन ब्युरोच्या पुणे युनिटने कालच परवा अटक केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची अपेक्षा असते. या पगारवाढीसाठी सगळेच जण आपापल्या परीनं प्रयत्न करतात. शैक्षणिक पात्रता नसतानाही पगारवाढीच्या लोभामुळेच या शिक्षकांची फसवणूक झाली आणि त्यांच्या या लोभीपणामुळेच दीपक चांदणे सारख्यांचं उखळ पांढरं होतंय, हेही तेवढंच खरं. दीपक चांदणेच्या बरोबर अनेक त्याचबरोबर शिक्षण विभागातील अनेक अधिकारीही आता ACBच्या रडारवरती आहेत. त्यामुळं हा घोटाळा नक्कीच मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर, साम TV, पुणे. पुढची बातमी देखील आता पुण्यातूनच आहे. अभिनेता राहुल सोलापूरकरांनी आता भांडारकर संस्थेचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेनंही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आलेत आणि या वक्तव्यानंतर सोलापूरकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र यानंतरही शिवप्रेमींसह खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी आता भांडारकर विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेनेही तो राजीनामा स्वीकारला आहे.
पुढच्या बातमीकडे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये आता ट्विस्ट आलाय, कारण अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलं. अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. वळतं व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं, ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय, असा मेसेज व्हायरल होतोय. अशी कोण आहे ती अभिनेत्री, तिला साध्वी म्हणायचंय? पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का, याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है, and not just in the sense of marriage और kids. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं, ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं, मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीये. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीये. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय, असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणालीये. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.